असं व्यवस्थित खालच्या साईडने लावून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपण जो चुरा बनवून घेतलेला होता चटणीसाठी तो टाकायचा आहे. सुकी चटणी पहा किती छान दिसत आहे. मध्ये असे वडे भरून घ्यायचे आहे. छान शेव खूपच छान. नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुंबईमध्ये मिळतो तसं परफेक्ट वडापाव. परफेक्ट वडापाव घरच्या घरी बनवण्यासाठी आज मी तुम्हाला काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत आणि त्यासोबतच परफेक्ट वडा बनवण्यासाठी देखील खास टिप्स सांगितलेल्या आहेत. मध्ये सुकी चटणी मिळते ती जशीच्या तशी एकदम 100% परफेक्ट बनवण्यासाठी देखील खास टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. वडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी थिक बॅटर बनवून घेणार आहे. त्यासाठी 2 कप बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार पाव टीस्पून मीठ, 2 चुटकी हळद, पाव टीस्पून लाल तिखट, थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर. हे सर्व इन्ग्रेडियंट आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकत घ्यायचं आहे. व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी परफेक्ट बनण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. ती टिप पण तुम्ही फॉलो करा, ज्यामुळे तुमचे वडापाव किंवा बटाटा वडा एकदम परफेक्ट बनून तयार होतील. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी बनायला पाहिजे. पहा, कन्सिस्टन्सी थोडीशी थिक आहे. अजून थोडंसं पाणी आपण टाकणार आहोत आणि एकदम थोडीशी फ्लोइंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. टोटल मला 2 कप साठी 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्हाला पाणी थोडंसं कमी जास्त देखील लागू शकतं. बेसन पिठावरती डिपेंड आहे. तुमच्यासाठी ही एक खास टिप आहे. पहा, कन्सिस्टन्सी अशी फ्लोइंग कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. पहा बॅटर खालच्या साईडला कसं येत आहे. आता आपण हे बॅटर 1 चुटकी खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया. यामुळे आपले बटाटे वडे एकदम खस्ता बनून तयार होतील आणि एकदम छान असे तयार होतील. पहा, बॅटर आपलं रेडी आहे. आता आपण 2 टेबलस्पून भाजी बनवण्यासाठी तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून मोहरी, 4 चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा टाकणं ऑप्शनल आहे. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. 1 टेबलस्पून बारीक कुटून घेतलेला धने पावडर वापरायची आहे. कलरसाठी पाव टेबलस्पून हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा मसाला वडापावसाठी खास बनत आहे, त्यामुळे व्यवस्थित पहा. थोडीशी चिरलेली कोथिंबीर, उकडून घेतलेले बटाटे, या बटाट्यांना हलक्या हाताने स्मॅश करून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित भाजीला स्मॅश करून घ्यायचं आहे. ही फार टेस्टी रेसिपी बनून तयार होते. नक्की ट्राय करा. सेम मुंबईमध्ये मिळतो तसा वडापाव बनून तयार होतो. त्यासाठी हा मसाला परफेक्ट बनणं फार महत्त्वाचं आहे. 3 मिनिटांसाठी व्यवस्थित मिश्रणाला मिक्स करून घेतलेला आहे. एकदम स्मूथ असं भाजी आपली तयार आहे. पहा, हाफ टेबलस्पून चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपली भाजी रेडी आहे. भाजी आपली आता थंड झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण हे सर्व रेडी झालेले सर्व बटाट्याचे गोळे तेलामध्ये एक एक करत सोडायचे आहेत. व्यवस्थित बॅटरमध्ये कोट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच एक एक करत असा वडा आपण तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. दोन्ही साइड व्यवस्थितरित्या तळून घ्यायचे आहेत. पहा, कोटिंग मी किती व्यवस्थित लावलेली आहे. मार्केट सारखा वडा बनण्यासाठी एकदम गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत दोन्ही साइडनी आता हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत.
पहा टेक्स्चर देखील छान येत आहे. पहा किती एकदम क्रिस्पी वडे बनून आपले तयार होत आहेत. पहा कोटिंग देखील पहा एकदम पातळ कोटिंग आहे. आणि आपण यामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये मसाले वापरलेले आहेत. वडापावसाठीची खास लाल चटणी बनवण्यासाठी हे जे बॅटर उरलेलं आहे त्याचा यूज करणार आहोत. फक्त काय करायचं आहे, एकदम कडक तेल झाल्याच्या नंतर हळूहळू करत थोडे थोडे असे गोल गोल हात फिरवत असे पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि अशा थोडे थोडे अशा क्रिस्पी असा चुरा काढून घ्यायचा आहे. पहा दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेऊया. दोन्ही साईड अशा प्रकारे छान तळून झालेले आहेत. आता हा चुरा काढून घ्यायचा आहे. असाच सर्व चुरा मी काढून घेणार आहे. आपण तयार करून घेतलेले हा भज्यासारखं बेसन पिठाचा चुरा मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकायचा आहे. चवीनुसार पाव चमचा मीठ, अर्धा टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे. आणि आता आपण मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया. पहा किती परफेक्ट अशी मार्केट सारखी आपली चटणी बनवून आता तयार आहे. हीच ती सिक्रेट चटणी आहे. पहा वडापाव कसा सर्व करायचा ते देखील मी दाखवणार आहे. हा टोमॅटो केचप घ्यायचा आहे किंवा टोमॅटो सॉस देखील घेऊ शकता. असं व्यवस्थित खालच्या साईडने लावून घ्यायचा आहे. हा फेमस मुंबईचा वडापाव आहे, त्यामुळे खालच्या साईडला थोडासा आपण जो चुरा बनवून घेतलेला होता चटणीसाठी तो टाकायचा आहे. आणि त्यावरती सुकी चटणी पहा किती छान दिसत आहे. असे वडे भरून घ्यायचे आहेत. आणि वरून असं थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, सर्वात शेवटी वडापाववरती टाकायचे आहे छान अशी शेव. पहा किती छान असं आपला वडापाव बनून तयार आहे. छान असे आपला वडापाव आता तयार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहा किती सुंदर असा आपला वडापाव बनून तयार आहे. हा वडापाव तुम्ही या सुक्या चटणी सोबत खाऊ शकता. पहा किती सुंदर असा आपला वडापाव तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी.